श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात देवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जातं. देवी देवतांच्या विधिवत पूजा केल्याने देवता प्रसन्न होतात अशी श्रद्धा मानली जाते. असे म्हणतात की देवपूजेमुळे नकारात्मक शक्ती आपल्या आसपास देखील भटकत नाही. मग आपण देवपूजा तर करतो, पण त्यासोबत देवतांना नैवेद्य देखील अर्पण करत असतो. मग काही जण रोज नैवेद्य अर्पण करतात, तर काही सण असल्यावर नैवेद्य अर्पण करतात किंवा इतरही वेळी आपण नैवेद्य अर्पण करत असतो. आता नैवेद्य अर्पण करत असताना हा नैवेद्य आपण कधी अर्पण करायचा, तसेच नैवेद्य अर्पण करताना आपण काही चुका या चुकूनही करायच्या नाही. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. मग आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही, मला उलट त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले. खरं तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात, म्हणून आपल्याकडून या चुका होऊन जातात. तर नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या चुका करू नये, तसेच नैवेद्य कधी अर्पण करावा, कोणत्या देवतेला कोणता नैवेद्य अर्पण करावा, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. असे म्हटले जाते की प्रत्येक देवतेचे काही आवडते अन्नपदार्थ असतात, जे नैवेद्य म्हणून त्यांना अर्पण केले जातात. गणपती बाप्पासाठी मोदक, विष्णूसाठी खीर किंवा शिरा, देवीसाठी पायस अर्पण केले जाते. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी बेसनाचे लाडू हे अर्पण केले जातात. असे प्रत्येक देवतेसाठी आपण वेगवेगळे अन्नपदार्थ, प्रसाद आपण अर्पण करत असतो. आता आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा आपण तो भरपूर वेळा जास्त काळ तिथेच राहून देतो. तर आपण असे चुकूनही करायचे नाही, यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतो. आपण जेव्हा देवाला नैवेद्य अर्पण करत असतो तर तो आपण चुकूनही जमिनीवरती ठेवायचा नाही. तर तुम्ही नैवेद्य एखाद्या चौरंगावरती ठेवू शकता किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यावरती, अगदी तुम्ही प्लेटमध्ये नैवेद्य ठेवला तरी पण चालेल. पण आपण नैवेद्य तसाच जमिनीवरती चुकूनही ठेवायचा नाही, यामुळे देखील आपल्याला दोष लागतो. नैवेद्य अर्पण करत असताना नेहमी सोने, चांदी, तांबे, पितळ या भांड्यांमध्येच आपण अर्पण केला पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार या धातूंना खूप महत्त्व आहे. आपण या धातूमध्ये देखील नैवेद्य अर्पण करू शकता. तसेच केळीच्या पानावरती नैवेद्य अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते. तसेच आपण नैवेद्य अर्पण करत असतो आणि तो नैवेद्य दिवसभर देवापुढे तसाच असतो, तर असे आपण चुकूनही करायचे नाही. जेव्हा पण आपली देवपूजा होईल त्यानंतर थोड्याच वेळात आपण तो नैवेद्य तिथून उचलायचा आहे आणि तो नैवेद्य आपण घरातील सर्व व्यक्तीने ग्रहण करायचा आहे. यामुळे देवतेंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच देवता आपल्यावरती नाराज होत नाही, ते उलट आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे कधीही नैवेद्य जास्त वेळ देवतेपुढे आपण ठेवायचा नाही. अगदी दिवसभर तर कधीही नैवेद्य आपण तिथे राहू द्यायचा नाही. आपली पूजा सेवा झाल्यानंतर थोड्या वेळाने तो नैवेद्य तिथून आपण उचलायचा आहे. आपण जर तो नैवेद्य तिथून उचलला नाही तर विश्वक्सेन, चंडेश्वर, चंदनशू आणि चांडाली या नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्यावरती होत असतो आणि आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, अडथळे सुरू होतात. आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागत असतो. कधी जर चुकूनही आपल्याकडून देवापुढे नैवेद्य राहिला असेल तर तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी तुम्ही गोमातेला खायला द्यायचा आहे. आता आपण जो काही नैवेद्य अर्पण करत आहोत त्या नैवेद्यामध्ये आपण कांदा, लसूण याचा समावेश करायचा नाही, कारण की कांदा, लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. त्यामुळे कांदा, लसूण हा वर्ज्य करायचा आहे. आपण जो काही नैवेद्य बनवणार आहोत तो नैवेद्य आपण गोडच बनवायचा आहे. अगदी तुम्हाला रोज नैवेद्य अर्पण करायचा असेल तर तुम्ही फळे देखील अर्पण करू शकता किंवा तुम्ही रोज स्वयंपाकामध्ये जे काही बनवता ते देखील नैवेद्य म्हणून अर्पण केले तरी पण चालेल. आपण जर योग्य पद्धतीने नैवेद्य अर्पण केला तर आपल्याला त्याचे फळ हे नक्कीच मिळत असते. पूजेच्या काही तास आधी नैवेद्य तयार करावा, म्हणजे नैवेद्य जेवढा ताजा असेल तेवढा चांगला मानला जातो. नैवेद्य फार काळ अगोदर तयार केलेला नसावा. मात्र काही ठिकाणी शीतला मातेच्या पूजेमध्ये शिळा नैवेद्य वापरला जातो आणि पूजेच्या एक रात्री आधी नैवेद्य तयार केला जातो. या व्यतिरिक्त इतर सर्व पूजांमध्ये ताजाच नैवेद्य हा अर्पण केला जातो. नैवेद्याचा कोणत्याही प्रकारे अनादर होणार नाही याची विशेष काळजी घ्या. कोणताही नैवेद्य फेकून देण्याची वेळ येऊ नये. अस्वच्छ हाताने नैवेद्याला स्पर्श करू नका. स्वच्छतेची काळजी घेऊन देवाला नैवेद्य अर्पण करा. देवाप्रमाणेच नैवेद्याचाही आदर करावा. तसेच देवतेला कोणताही अन्नपदार्थ अर्पण करताना भाव महत्त्वाचा असतो. नैवेद्य अर्पण करणाऱ्या व्यक्तीचा भाव जितका जास्त तितकाच देवाकडून अन्न स्वीकारले जाण्याची शक्यता जास्त असते. नैवेद्य
अर्पण करताना आपण असा भाव ठेवला पाहिजे की आपण अर्पण केलेला नैवेद्य देवांपर्यंत पोहोचत आहे आणि देवता ते स्वीकारत आहे। घरामध्ये भांडण तंटे झाले, वादविवाद झाले, मग अगदी सासू सुना असतील किंवा जावा असतील, मग आपले लक्ष संपूर्ण त्या भांडणांकडेच असते। त्यामुळे आपण नेहमी निर्मळ मनाने व शुद्ध अंतकरणाने आपण नैवेद्य बनवायचा आहे। आता नैवेद्य अर्पण करत असताना जे काही ताट वापरत असतो तर ते ताट आपण स्वच्छ ठेवायचं आहे। मग अगदी देवतांसाठी वेगळं ताट ठेवलं तरी पण चालेल, त्याच ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे। आता आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा आपण शुद्ध मनाने नैवेद्य तर अर्पण करणारच आहोत, पण आपण डोळे बंद करायचे आहे आणि आपण देवाला म्हणायचं आहे, हे देवा, मी यथाशक्ती यथाभक्ती शुद्ध अंतकरणाने हा नैवेद्य बनवला आहे, तर या नैवेद्याचा तू स्वीकार करावा असे आपण म्हणावे। त्यानंतर हा नैवेद्य आपण थोडा वेळ तिथेच ठेवायचा आहे। आता नैवेद्य ठेवत असताना आपण त्यावरती तुळशीपत्र देखील ठेवायचं आहे। तुळशीपत्र ठेवल्यामुळे आपण जो काही नैवेद्य ठेवत असतो तर तो नैवेद्य लवकर देवतांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे। त्यामुळे तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही। तसेच त्याजवळ आपण एक तांब्या भरून पाणी देखील ठेवायचं आहे। आता या पाण्यावरती आपण एखादं झाकण ठेवावं की ज्यामुळे त्यामध्ये कचरा हा पडणार नाही। ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते। त्यामध्ये देवतांची ऊर्जा असते, त्यामुळे ते पाणी आपण आवर्जून तिथे ठेवायचं आहे। आता जेव्हा आपण नैवेद्य उचलू तेव्हा आपण ते पाणी तिथून घेऊ शकता आणि जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो तेव्हा स्वयंपाकामध्ये या पाण्याचा वापर करायचा आहे। यामुळे देवतेंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। आता नैवेद्याचं काय करायचं, तर नैवेद्य आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे। आता आपण देवांसमोर साखर ठेवू शकतो का? आता खरं तर देवांसमोर साखर ठेवली तर चालते, पण साखर म्हणजे नैवेद्य नाही, साखर म्हणजे प्रसाद आहे। आणि खरं तर आपण घरामध्ये जे काही भोजन बनवतो ते भोजन आपण जर देवतांपुढे ठेवले तर तो नैवेद्य म्हटला जातो। आपण तो शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने देवासाठी बनवत असतो आणि तो नैवेद्य देवतांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे। त्यामुळे आपण साखर ठेवण्याऐवजी नैवेद्यच अर्पण करावा। मग घरामध्ये तुम्ही कोणतंही सात्विक अन्न बनवत असाल तर ते देवतांना तुम्ही नक्कीच ठेवू शकता। आता आपण आठवड्यातून एकदा तरी गाय व कुत्रा या मुख्य प्राण्यांना नैवेद्य जरूर अर्पण करायचा आहे, कारण की प्राण्यांमध्ये देखील देवता आहे। गोमातेमध्ये तर 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं। त्यामुळे आठवड्यातून एकदा नैवेद्य अर्पण करायला विसरायचं नाही। तसेच एखादा गरीब असेल, गरजू असेल तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही अन्नदान करू शकता। यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। आता जेव्हा देवतांना नैवेद्य अर्पण करत असतो त्याखाली आपण पाट हा ठेवायचाच आहे। उंच आसनावरतीच आपण नैवेद्य हा ठेवायचा आहे। तसेच नैवेद्य हा सात्विकच असावा। तसेच जास्त तिखट किंवा मसालेदार पदार्थ असतील तर ते देखील देवतांना आपण अर्पण करू नये। विशेषतः गणपती बाप्पाला गोड पदार्थच आपण अर्पण करायचे आहे। अगदी आपण रोज घरातील देवांना नैवेद्य अर्पण केला आणि नंतर तो आपण ग्रहण केला तर आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ मिळते। घरामधील रोग, आजार, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे दूर होण्यास मदत होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।